नमस्कार मित्रांनो, तर शेतकरी बांधवांनो, आपण बघितल्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांनी यांनी 22 जुलै रोजी एक घोषणा केली होती की 22 जुलै रोजी कर्जमाफीची पहिली यादी प्रकाशित होणार आहे। तर त्याप्रमाणे पहिली यादी आता प्रकाशित झालेली आहे। यामध्ये 553 शेतकरी बांधवांची कर्जमाफी झालेली आहे, यांचे नाव इतके यादीमध्ये आलेले आहे। तर मित्रांनो, आता सर्वांना प्रश्न पडलेला आहे की आता पुढच्या याद्या कशा कधी येतील, कधी प्रकाशित होतील। तर सर्व शेतकरी बांधवांना सांगण्यात येते की लवकरात लवकर आता एका पाठोपाठ सर्व शेतकरी बांधवांची नावं येणार आहे आणि सर्व याद्या आता लवकरात लवकर प्रसिद्ध होणार आहे। तर मित्रांनो, फक्त यादीमध्ये नाव येऊन इतकं पुरेसं आहेत का? फक्त यादीमध्ये नाव आलं आणि आपल्याला कर्जमाफी होईल का? सर्व शेतकरी बांधवांना असा प्रश्न पडलेला असेल। तर शेतकरी बांधवांना एक सांगण्याची विनंती आहे की शेतकरी बांधवांना या भ्रमात राहू नका की यादीमध्ये आपलं नाव आलं तर आपली कर्जमाफी होईल किंवा डायरेक्टच आपल्या खात्यामध्ये सर्व वितरित पैसे वितरित व्हायला सुरुवात होईल। तर मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला हे काम करावे लागेल। चला तर मित्रांनो, आपण कोणते काम आहे ते जाणून घेऊया। तर सर्वात आधी आपल्याकडे तर फार्मर आयडी असणे खूप गरजेचे आहे। जर फार्मर आयडी असेल तरच आपल्याला कर्जमाफीचा लाभ घेता येईल। तर मित्रांनो, आपण बघितल्याप्रमाणे आम्ही आधी आपल्याला सांगलेलं आहे की आपल्याकडे फार्मर आयडी असणे खूप गरजेचे आहे। या फार्मर आयडी शिवाय आपल्याला कोणतेही पीएम किसान योजना असो, नमो शेतकरी सन्मान निधीचा योजना असो किंवा कर्जमाफी असो, इतपतही आपल्याला फार्मर आयडी असल्याशिवाय इलाज नाही। आपल्याकडे फार्मर आयडी असणे खूपच गरजेचे झालेले आहे। तर मित्रांनो, आता सुद्धा फार्मर आयडी काढणे चालू आहे। तर मित्रांनो, आपले लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्यावी, जेणेकरून आपल्याला या शेतकरी बांधवांना योजनांचा लाभ घेता येईल। तर मित्रांनो, आता आपल्याकडे कर्जमाफी जर हवी असेल तर मित्रांनो, आता आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक सेतू केंद्रावर प्रत्येक जिल्ह्याची यादी प्रकाशित होणार आहे। तर या यादी प्रकाशित झाल्याच्या नंतर आपल्याला सेतू केंद्रावर जाऊन त्यामध्ये व्हीके नंबर येईल, तो व्हीके नंबर घेऊन आपल्याला आपले आधार कार्ड तसेच फार्मर आयडी असे घेऊन त्या जवळील सेतू केंद्रावरती जायचे आहे आणि तिथं आपली संपूर्ण माहिती, बँक खात्याची माहिती संपूर्ण तिथं केवायसी करून घ्यायची आहे। ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतरच आपल्या खात्यामध्ये हे कर्जमाफीची रक्कम जी आहे ते वितरित होण्यास सुरुवात होईल। तर मित्रांनो, माहिती जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।